8 दिवसांच्या पावसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे। मी सध्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणजे या ठिकाणी आहे आणि शिवाजी पार्क जिमखान्यासमोर आहे आणि या ठिकाणी भलं मोठं झाड जे आहे कोसळलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जवळपास 7 ते 8 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, कोणी जखमी नाहीये। मात्र या ठिकाणी हे झाड कोसळल्यामुळे येथील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे आणि फुटपाथवरती हे झाड कोसळलेलं आहे। या ठिकाणी अनेक मुंबईकर या ठिकाणी इजा करत होते, वॉकिंग करत होते, त्यामुळे या ठिकाणी कोणालाही सुदैवाने दुखापत झालेली नाहीये। झाडांचा मुद्दा गेल्या अनेक दिवसापासून गाजत आहे। झाडांचं सर्वेक्षण केले नसल्याचा देखील विरोधकांनी आरोप केला होता। त्यामुळे गेल्या पावसात देखील अनेक झाडं कोसळली होती, अनेक बळी गेले होते। मात्र त्यानंतर पावसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हे झाड या ठिकाणी कोसळलेलं आहे। शिवाजी पार्क जिमखान्यासमोरील हे दृश्य पाहताय। दुपारपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती आणि या झाडाची भली मोठी फांदी या ठिकाणी पडलेली आहे। संध्याकाळच्या सुमारास अनेक मुंबईकर, दादरकर इथून वॉकिंग करत असतात, फिरत असतात। अनेक मुंबईकरांची या ठिकाणी गर्दी असते। मात्र हे झाड सुदैवानं कोणाच्याही अंगावर न पडलं आणि कोणी दुखापत झालेलं नाहीये। फायर ब्रिगेडला आणि मुंबई पालिकेला येथील नागरिकांनी कळवलेलं आहे। मात्र सध्या तरी या घडलेल्या ठिकाणी कोणीही आलेलं नाहीये। मात्र या गाड्यांचं झालेलं नुकसान तुम्ही दृश्यांच्या माध्यमातून बघू शकता। त्यामुळे मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा या ठिकाणी झाडांना बसल्याचं पाहायला मिळते आणि अशी अनेक झाडं जी आहेत पडतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। गेल्या पावसामध्ये देखील अशा प्रकारचा पाऊस होऊन अनेक झाडं जी आहेत ती पडली होती, अनेक बळी गेले होते। त्यामुळे झाडांच्या संरक्षणाचा मुद्दा एकदा समोर आला होता आणि आता पुन्हा एकदा ही अशीच घटना घडलेली आहे। त्यामुळे आता हे पडलेले झाड कधी बाजूला करण्यात येईल आणि इथली वाहतूक जी आहे ती कधी सुरळीत करण्यात येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या BMCची गाडी जी आहे, फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी येत असल्याची दृश्य तुम्ही पाहू शकताय। मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता त्यांना देखील पाचारण करण्यात आलं। त्यामुळे आता हे झाड जे आहे ते कधी पडलं हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे आणि हे झाड कधी बाजूला करण्यात येईल हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन कृष्णासोर नितिंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।